नांदेडमध्ये राज ठाकरेंना मराठा संघटनांनी विरोध केलाय। आरक्षण विरोधातील राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे हा विरोध होत असल्याचं समोर आलंय। राज ठाकरेंच्या ताफ्यापुढे मराठा संघटनांनी घोषणाबाजी केली आहे। धाराशिवमध्ये देखील मराठा संघटनांनी आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आता नांदेडमध्ये देखील मराठा आंदोलक राज ठाकरेंच्या वक्तव्याविरोधात आक्रमक झाल्याचं चित्र आहे। नांदेडमधली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहत आहात। प्रतिनिधी आमचे अजिंक्य घोंगडे सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत। अजिंक्य, हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही बघतो आहोत। राज ठाकरेंविरोधात कशा प्रकारे मराठा आंदोलक आक्रमक झालेत हे या दृश्यांमधून स्पष्ट दिसतंय। काय नेमकं घडलंय? नक्कीच राज ठाकरे राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत। सायंकाळी 6 वाजता राज ठाकरे यांचं नांदेडमध्ये आगमन झालं आहे। जंगी स्वागत देखील राज ठाकरे यांचं झालं आहे। राज ठाकरे हे नांदेडच्या शासकीय विश्रामगृहामध्ये मुक्कामी राहणार होते, मात्र त्यांच्या दौऱ्यामध्ये काहीसा बदल झाल्यामुळे त्यांचा ताफा सिटी प्राईड हॉटेलच्या दिशेने जात असताना सकल मराठा समाजाच्या काही आंदोलकांनी राज ठाकरे यांच्या ताफ्यापुढे घोषणाबाजी करत त्यांचा विरोध दर्शवला आहे। यापूर्वी धाराशिवमध्ये देखील सकल मराठा समाजाच्या वतीने राज ठाकरे यांना विरोधाला सामोरे जावं लागले। आता परत नांदेडमध्ये देखील राज ठाकरे यांना सकल मराठा समाजाच्या वतीने विरोध दर्शवण्यात आलेला आहे। राज ठाकरे उद्या नांदेडमध्ये 9 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर ते उद्या दिवसभर शासकीय विश्रामगृहामध्ये राहणार आहेत। मात्र त्या शासकीय विश्रामगृहाच्या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला असताना देखील काही तरुणांनी राज ठाकरे यांच्या ताफ्यापुढे घोषणाबाजी केलेली आहे। धन्यवाद अजिंक्य या सविस्तर माहितीबद्दल। नांदेडमधली ही घटना, राज ठाकरेंना मराठा संघटनांचा विरोध होत असल्याचं दिसतं आहे। धाराशिव नंतर नांदेडमध्ये देखील याच घटनेची पुनरावृत्ती होताना दिसते आहे। राज ठाकरेंनी धाराशिवमध्ये ते विधान केलेलं होतं, महाराष्ट्रामध्ये इतक्या मुबलक प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी आहेत की आरक्षणाची गरजच लागणार नाही, अशा प्रकारचं विधान राज ठाकरेंनी केलं होतं आणि त्यानंतर मराठा संघटना आक्रमक झाल्या। मराठा संघटनांनी राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी धाराशिवमध्ये ते राहत असलेल्या हॉटेलमध्ये देखील काही कार्यकर्त्यांनी धडक दिलेली होती आणि राज ठाकरेंनी त्यांच्या विधानाचं स्पष्टीकरण आम्हाला द्यावं अशी मागणी देखील त्यांनी केली होती। अर्थात या ठिकाणी सविस्तर चर्चा होऊ शकली नाही, मात्र नेमकं काय घडलं हे त्यानंतर समोर आलं। आपले प्रतिनिधी सचिन जिरे देखील सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, धाराशिव आणि त्यानंतर नांदेडमध्ये देखील आता मराठा संघटना आक्रमक झाल्याचं दिसतंय। एकंदरीत मराठवाड्यामध्ये मराठा संघटना राज ठाकरेंविरोधात आक्रमक होतानाचं चित्र आहे। काय अपडेट्स आहेत या क्षणीचे? नक्कीच आपण पाहिलं की धाराशिवमध्ये ज्या पद्धतीने मराठा संघटना आक्रमक झाल्या होत्या, त्यांच्या हॉटेलमध्ये देखील मराठा संघटना गेल्या होत्या, तिथं जोरदार घोषणाबाजी केली होती, अनेक तास तिथं ठिय्या मांडला होता। त्यानंतर कुठेतरी हा प्रकरण मध्यस्थीचं मिटल्याचं असं समजलं जात होतं। मात्र आता जर आपण पाहिलं तर ते तिथून नांदेडच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यासमोर आता मराठा बांधवांनी घोषणाबाजी केलेली होती, मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली होती। जो राज ठाकरे यांचं वक्तव्य होतं त्यानंतर विवाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर आता मराठवाड्यात विविध जिल्ह्यांमध्ये मराठा बांधव हे आक्रमक झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं। त्यामुळे आता पुढचा दौरा देखील आहे आणि उद्या अजून या मराठा समाजामध्ये हा रोष आहे जो मराठवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, हा रोष पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। सचिन, तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा। राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते, आरक्षणाबाबत त्यांचं नेमकं विधान काय होतं हे आपण बघूया। सांगतो, या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही। मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत, बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना। म्हणजे आपला सर्वाधिक राज्याचा पैसा खर्च होतोय, म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतायत, त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाहीये। आपल्याकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत, पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहिती नाही कुठे होत आहेत।
महाराष्ट्रामध्ये असलेले जे उद्योग आहेत याच्यामध्ये बाहेरच्यांना कळतं की इथे नोकऱ्या आहेत आणि माझ्या महाराष्ट्रातल्या पोरांना कळत नाही. मी नेहमी सांगत आलो आपल्या महाराष्ट्रातल्या मुलामुलींना पहिल्यांदा प्राधान्य द्या, 100%. उरल्या तर बाहेरच्यांना बोलवा. मी काय देश तोडायचा विचार नाही करत आहे. तर राज ठाकरेंची हीच भूमिका सध्या वादाच्या केंद्रस्थानी आलेली आहे. मराठवाड्यामध्ये सध्या राज ठाकरे दौरा करतायत आणि राज ठाकरे नांदेडमध्ये पोहोचलेले आहेत. धाराशिवमध्ये ज्या प्रकारचा प्रतिसाद त्यांना मिळाला, या विधानानंतर ज्या प्रतिक्रिया आल्या, तशाच प्रकारच्या प्रतिक्रिया आता नांदेडमध्ये देखील घेताना दिसतात.